श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जय अंगागिरी महाराज, जय गुरु श्रीपाद रामदास महाराज, जय दादा महाराज की, जय श्री स्वामी समर्थ महाराज, जय हर हर महादेव. गंधर्वाग्नी सोमभोगी कुमारी कोटे चराचरी त्याग केला, गायत्री सोमुखे बक्षी तसे मळ, मिळाल्या ओहाळ गंगा ओक, कागाचे विष्ट जन्म पिंपळाशी, पांडव कुळाची पाहता दोष, शकुंतला असूत कर्ण शृंगी व्यास, यांचे नामे नाश पात्र, गणिका अजामेळ जादव विदूर, पहाता विचार पिंगळेचा, वाला विश्वमित्र वशिष्ठ नारद, यांचे पूर्वशुद्ध काय आहे, न व्हावी ती झाली कर्मे नरणारी, अनुतापी हरी स्मरता मुक्त, तुका म्हणे पूर्व नाठवे श्रीहरी, मूळ जो उच्चारी नसत त्याची. 8 चरणाचा अभंग आहे. हा याच्यातून भगवंताला सांगायचं आहे, एखाद्याचा जन्म जरी समजा पूर्व कर्म वालेच काही सोयीवर नव्हतं, नंतर तो ऋषी झाला ना, हा त्याचं काही कर्म पाहू नका, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, उलट त्यांचं नाव घेतलं पाप नष्ट होत आहे ना. हा तुका म्हणे पापी जाती संताची आजते, हे त्या पदालाच गेले ना. हा वाल्या कोळी, पिंगळा, विदूर, कुब्जा, हे जी मंडळी, व्यास, कोणाचा आवाज येतोय लक्ष आहे का? तर बरेच उदाहरणं दिली त्यांनी. हा काय आहे समजा, काय जरी काही खात असली, तिचं कर्म नाही पाहायचं, काय दूध किती चांगलं देते पाहायचं. हा म्हणून संतांचं कर्म नसतं पाहायचं, नाही संतांचं ज्ञान पाहायचं असतं, संतांचं वैराग्य पाहायचं असतं, त्यांची भक्ती, त्यांचं प्रेम, त्यांची शांती, हेच त्यांची संपत्ती असते भक्ताची. हा मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, गंधर्व अग्नी सोम भूती कुमारी कोटी चराचरी त्याग केला. पूर्वीच्या काळामध्ये मर्यादा होती, लवकर लग्न व्हायचे ना. हा आणि मग याच्यातून जगद्गुरु तुकोबारायांना विषय वेगळा सांगायचा आहे, दृष्टांत म्हणून घेतलेला आहे. हा दृष्टांचा कड फक्त सिद्धांत समजण्यापुरता वापरायचा असतो. दृष्टांत शिडी वरच्या मजल्यावर जाण्याकरता असते, हा आणि नाहीतरी आपल्या सगळ्या शरीरामध्ये सगळे देवाचा वासच आहे ना. हा जरी म्हणले शास्त्रामध्ये पूर्वी 8 वर्षाच्या मुलींचे लग्न व्हायचे ना. हा माळण्याला बाशिंग बांधित होती म्हणते फार पूर्वी, लवकर लग्न व्हायचे. 200 वर्षापूर्वी लवकरच लग्न व्हायचे. पूर्वी आता जगद्गुरु तुकोबारायांचा 400 वर्षाचा काळ झाला ना. हा परंतु मग त्या मर्यादेस शास्त्रामध्ये 8 वर्षाची मुलगी लग्नाला योग्य असं सांगितलं त्या काळात. आता सरकारनं केले पार
21 वर्ष 18 वर्ष नाही का, हा जे त्या काळात येते असतं. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात परंतु त्यांनी त्या आपला कॉल मर्यादेत पर्यंत तिला 2 वर्ष जे गंधर्व, अग्नी, सूर्य, चंद्र, त्यात म्हणजे ते आपल्या शरीरातच आहे ना. हा आपल्या सगळ्या चंद्रनाडी, सूर्यनाडी सगळे सगळे आपल्या शरीरामध्ये आहे. अशी 8 वर्ष झाल्यावर तिची लग्नाची तयारी होती. त्यावेळेस यापूर्वी मग काय असतं तिचं कर्म पाहिलं जातं का? नाही. नाही. म्हणून तिचं काही कोणी त्याग करत नाही. काय हे आपल्या तोंडाने आता काही खाती ना, काय करायला सोडे विश्वास होता खाती ना. ओढे शुद्ध गंगेत जाऊन मिळतात. वडा सोडा त्याला का वड्यामध्ये गटार असतं, काही असतं, पण ते जर गंगेला मिळालं तर शुद्ध होतं. मग का त्याला कोणी म्हणून का वडा आहे. नाही. कोपरगावला गेलो आपण, कोपरगावला गेल्यावर आपण ते गंगा म्हणून तीर्थच घेतो ना. तिकडून वरचे लोक काय वर सोडीते काय माहिती आपल्याला आता तिकडं. वर काही लोक राहतात ना कोपरगावचे. आमच्या वरचे बी काही पण थोडी तुम्ही असं फार तर मग आपण तिकडं फुलतांब्याला जातो, बेटावर जातो, इकडे पैसा नेवासा तीर्थ म्हणूनच घेतो ना. कारण ते गंगेला मिळालं का ते गंगा स्वरूप होते. महाराजांना तर तेच सांगायचंय का आपण सुद्धा भक्त जर भगवंताचं चिंतन करता 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 भगवंत स्वरूप झाला, मग तो आता जीव नाही राहिला, शिव झाला ना. हा सिद्धांत सांगण्याकरता एवढं सांगावं. आता हे काय त्यांचं कुळ नसतं पाहायचं, कारण ते राहतच नाही मग काही. का म्हणे ह्या उर्मी झाल्या एकमय, का म्हणे सागर संगमी नाही का. गंगा सागर संगमाला मिळाली, ती सागर रूप होती ना. सागरात काही दोषच नाही सागराला. मग फार गटराचं पाणी नदीला गेलं, नदीचं सागराला गेलं, आता काय राहिलं का त्याला काही दोष राहिला का? सागर म्हणजे काय तो का सामान्य आहे का? तसं भगवंताचं स्वरूप काय सामान्य आहे का? अनंत ब्रह्मांडे वदरी हरी हा बालक नंदा घरी. आपण त्याचं चिंतन करता करता त्याचं स्वरूप झालं म्हणजे तेवढेच झालो ना आपण. अनुरणीय खोकडा तो आकाश आहे एवढा. म्हणून ही दृष्टांत करता घेतली उदाहरण. त्याचा त्यांचा काय दोष नसतो पाहायचो, कर्म नसतो पाहायचं. ती परमार्थाला लागले ना. परमार्थाला लागले. भगवंत म्हणला ते एकदा माझ्याकडे आले, मी त्यांना लगेच क्षिप्रम भवती धर्मात्मा. फक्त ते माझ्याकडे आले पाहिजे. सागरात आली नदी कोणती येऊ द्या, फार कुठली सागर म्हणतो का तुझ्या मध्ये गटर आहे, तू येऊ नको माझ्याकडे. नाही ना. म्हणून पहिला दृष्टांत मुलीचा दिलाय. सगळे दैवत शरीरात असतात, म्हणून तिथं काही कोणी त्याग करत नाही. गाय तोंडानं जरी काही अपक्ष खात असन, पण दूध मात्र चांगलं देते. वड हे शुद्ध गंगेत जाऊन मिळतात. वड आणि पिंपळ यांचा जन्म कशापासून आहे? वड आणि पिंपळाचा जन्म कशापासून आहे? बी खाऊन फळ खाऊन पक्षी विष्ठा करतो. हा म्हणजे विष्ठेपासून जन्म आहे त्यांच्यावाला.
हा. कावळा ते खातो आणि त्याची मग विष्ठेमध्ये ती बी येतं ना. हम्म. आणि आता तुम्ही ती पूजा कायची करते मग? वडाची. हा? 7 जण 5 मिळू दे म्हणून ते वडाची किती दोरे गुंडाळी ते. बापरे बापरे, त्याला काय आता काय ते राहिलं का मग? मागचं काही पाहिलं का त्याचं आपलं? नाही ना. तसंच आहे. हा. जे आपल्या व्यवहारातला दृष्टांत आला का मग आपल्याला लगेच कळतं विषय. हम्म. मागचं सगळं माप होतं परमार्थामध्ये. त्याचा कुठं जन्म असो काही असो, भगवंताची पाहतच नाही. नाही. तो शरण आला ना, शरण आली याची काय होती फळ? तू का म्हणे कुळ उधरिले. एकट्याचा नाही, कुळाचाच उद्धार करून टाकी दोन देव. हा. पण जीव हा शिवस्वरूपाला शरण गेला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट परिपूर्ण पाण्यात उडी टाकली पाहिजे म्हणजे शरण जाणे. मग वड आणि पिंपळ हे कावळ्याच्या विष्ठेपासून जन्मले. आणि पांडवाचं कुळ जर पाहिलं तर मग सगळं पाहिलं दोषच दिसतील ना. पांडवांचं कुळ पहा ना तुम्ही. त्यांना शाप होता ना, ते पांडवांच्या वडिलांना शाप होता ना. चरित्र भाग आहे महाभारतामध्ये सगळा. त्याच्याकडून काहीतरी गुन्हा घडला, त्याच्यामुळे त्याला शाप मिळाला होता ब्राह्मणाचा. स्त्रीला स्पर्श केला तुझं आवरलं म्हणतात. आता मुलं कशी होणार? आता 2 पत्नी आहे ना. आणि मग कशी काय एवढी पांडव जात? दुर्वास ऋषीची सेवा केली होती कोणती मातेनं म्हणे. हा, मंत्र मंत्रशक्ती दिली होती ना. दुर्वासाची अशी सेवा केली होती लग्नाच्या अगोदर. आणि ते व्यसनाचा बी संबंध आहे त्याच्याशी. व्यसनी बी ते त्यांचा संवाद झाला होता. अशाने बी आता ते व्यास म्हणजे काय भगवंताची विभूती आहे ना. मग ते बरंच आता आपल्याला कर्णाचं तर माहितीच आहे ना सगळं. आता ते म्हणतात ना, कर्ण हा पांडव काहीतरी म्हणतात ना गवळण. कोणती सांगती देवाला काहीतरी आहे ना ते. कर्ण पांडव मंत्रशक्तीनं झालेली. बराच साठी मोठा पुराणामध्ये बरेच विषय आला. पण त्यांचं पुढं द्वारकेचा रान पांडवा घरी ना. मग पांडव कुळ पाहिले असता सर्व दोषी आहेत. म्हणजे ते 5 जन्मले असून 5 एक बायको. 5 जण आणि एक पती मेळ बसायचा. आणि त्यांचं बी हे पाहिलं सगळं तर मग दोषच दिसतील ना आपल्याला. पण देवाची इतकी जवळची झाली ते. अर्जुन तर सगळ्यात लाडका झाला ना. देवाची शरणागती केली ना. पांडवांना काय निष्ठा आहे त्या धर्मराजाची, भीमाची, अर्जुन, नकुल, सहदेव आणि पुन्हा पुढचं कर पहा द्रौपदी. म्हणजे पहा सगळे दोषच दिसतील ना आपल्याला. पण तरी पतिव्रतेत नंबर आहे.
अंगीकार ज्याचा केला नारायणी, निंदेची ही वंदे झाली. देवानं अंगीकार केला ना, पतिव्रता. काय त्या बाबाचं असं आहे. वशिला लय मोठा वशिला. ज्याचा वशिला त्याचा पुत्र काशीला म्हणते ना. जे पांडव गोळ पाहिजे असता सर्व दोषी आहेत. म्हणजे पाचापासून जन्मले असून पाचात एक बायको. आता आपण तो पांडवांचा सगळ्यांनीच विषय ऐकलेला आहे, मंत्रशक्तीना तो सगळा विषय. पण भगवंताला पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवीत. काय काय प्रसंग आले पण देवाला सोडलं का तिने, नाही. म्हणून त्यांचं नाव निघतं, म्हणून ते पवित्र झाले. नाही आता ते महात्मेच झाले ना, मग मागचं काहीच पाहायचं नाही त्यांच्यावाला. असं आहे. शकुंतला ही विश्वामित्राच्या योगाने मेनकेपासून झाली. विश्वामित्र शृंग ऋषी हरणीपासून आणि व्यास ऋषी कोळणीपासून जन्मले. आता ते भागवतात आहे. ते मत्स्यगंधा वगैरे ते सगळं म्हणजे आपण ऐकलेलंच आहे ना. हा शकुंतला विश्वामित्राच्या योगाने मेनकेपासून झाली. आता ही मेनका म्हणजे स्वर्गातली. मग हे विश्वामित्राला तर देवानं गुरु केलंय रामानं. बरोबर आहे की नाही. त्याचं मागचं पाहिलं का. नाही. नाही. त्याच्यानंतर साधना झाली आणि ते त्या पदाला प्राप्त झाले ना. मागे तुका जामीन मागचं जळत आहे ना, भगवंता माफ करून टाकीतो. जे शृंग ऋषी हा यांना हरणी बसून वहिले. हा यांना श्री काय येत पाहिलं नव्हती. श्री कशी असते हेच त्याला माहिती नाही ना. मग ज्या वेळेस पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा ना, पुत्रकामेष्टी यज्ञ कोणाला नाही करता येत, कोणी नाही करू शकत पुत्रकामेष्टी यज्ञ. त्याला तो अधिकारी महात्मा लागतो. मग सांगितलं होतं की ह्या शृंगी कोण कर म्हणून. मग स्वतः पुढं काय घडलंय आपल्याला माहिती आहे. मग या शृंगीला कसं आणायचं म्हणले. मग त्या अप्सरा नव्हत्या पाठवल्या. अप्सरा पाठवल्या स्वर्गातल्या. बरोबर कुळून आणा म्हणजे. हा देवंगना ती आणवीला शृंगी. त्या देवंगना गेल्या आणि ते नृत्य करायला लागल्या. आता येणं स्त्री काय असं येत पाहिजे नाही ना. आणि म्हणले लय मोठे ऋषी मुनी आले काय जाता त्यांच्यावाल्या. त्या देवांगनांचं स्वरूप पाहिलं ना, ते केस म्हणजे लय मोठे ऋषी दिसतात. जपी तपी त्याला माहितीच नाही ना स्त्री काय असते. मग बाबा म्हणले संध्याकाळी आपल्याकडे लय मोठे ऋषी आलते म्हणते. पण हे ऋषी तात्पर्य तिने बरोबर त्याला बोलून घेऊन गेले. मग त्याला पुढं त्याने यज्ञ वगैरे केला, त्याचं लग्न बी केलं. मग ऋषींना माहिती झालं. त्यांना असं वाटलं तर आपण तो त्याला मंत्र्याची पोरगी दिली आणि मग त्याच्या हातून तो यज्ञ केला. म्हणून प्रत्यक्ष भगवान यज्ञ नारायण प्रगट होय. मग आता इतका मोठा अधिकारी ना, त्याचा जन्म तर हरणीपासून आहे. मग ते दोष पाहायचा का आपण.
जगाचा मालक जन्माला आला ना, राम अवतार. कोणामुळं? या ऋषीमुळं, शृंगी. मग प्रत्यक्ष जगाचा मालक जन्माला येतोय. अग्नी नारायण, यज्ञ नारायण प्रगट होतोय, प्रसाद देतोय. आणि मग आहे ना देवाचा. हा शृंगी आहे. त्या शृंगीचं रामायणामध्ये लय भारी वर्णन आहे. असं विस्तार नाही थोडं. इथं संवत्सरला शृंगेश्वरी महादेव मंदिर आहे बघ, तिथं राहिले ते बरं. असं का? हो. पुढं संवत्सरला हा 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 गोदावरीच्या किनारी. हा 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 मग हा शृंगी ऋषी हरणीपासून मग इतका मोठा अधिकार प्राप्त झाला. वशिष्ठाने सांगितलं होतं का त्यालाच आणावं लागेल. मग हा यज्ञ दुसरा कोणी करू शकत नाही. आमिष यज्ञ करणं म्हणजे, आणि ते यज्ञ त्या काळातले म्हणजे आता त्या मंत्रांना यज्ञ पेटवायचा आहे. जगाचा मालक स्वतः भगवान यज्ञ नारायण प्रत्यक्ष येऊन प्रसाद देतो म्हणजे काही सामान्य यज्ञ असेल का तो? अधिकार किती मोठा हे सांगायचंय त्याचा. हरणीचा विषय सोडून द्यायचा आता. व्यास व्यास ऋषी कोळणीपासून जन्मले ना, भागवतात आहे ना ते. त्या नावेमध्ये वगैरे तो विषय सगळा. ऋषी. काय नाव ते ऋषीचं? पाराशर ऋषी. आणि ती कोळीची पोर सत्यवती मत्स्यगंधा. हा, त्यांच्यापासून आहे ना बाबा जन्म. हा, व्यासांचा कोळणीपासून म्हणलंय ना. मग त्या व्यासांचं जर पाहिलं तर सगळे पुराण व्यासाने लिहिलेले ना. व्यास उच्चिष्ट जगत्रय म्हणले. आता हे तुकाराम महाराजांचे अभंग पाहिजे म्हणले. आता एवढं किती, आता प्रत्येकाचं चरित्र वेगळं, किती मोठा घोटाळा आहे बा. तुकाराम महाराजांनी किती उदाहरण असे जबरदस्त दिले. एका एकाचं चरित्र किती मोठमोठं यांचं वाला आता या व्यासांचं. पण यांचं मागचं कुळ काय पाहिजे नाही. व्यास म्हणजे माझी विभूती भगवान परमात्मा असतात. विभूती योगामध्ये इतके श्रेष्ठ व्यास आहे. व्यास पूजन केलं जातं ना गुरुपौर्णिमेला. जे असे व्यास, पण त्यांचं मागचं काहीच पाहायचं नाही म्हणलं. व्यास ऋषी कोळणीपासून जन्मले असे जरी त्यांचे कुळ आहे, तरी त्यांचे नावे घेतले असता पातकांचा नाश होतो. पहा, व्यास आणि वाल्मिक, व्यास वशिष्ठ, पहा ना ते दुसऱ्या मालिकेमध्ये सगळे यांचीच नाव आहे ना. उच्च नीच काही नेने भगवंत, तिथे भाव भक्ती देखून या. पवित्र ते कुळ पावन होते, ते हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. त्यांनी पावन ती लोक वर्णाभिमाने कोण झाले पावन. ऐसे त्या सांग अत्यंजादी योनी करल्या हरी भजने, तयाची पुराणे भाव. व्यास तुलाधार, गोरा तो कुंभार, धागा सांभार, रुईदास, कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, केनान, अविजान, विस्पदा, कानो पात्रा खोदू, पिंजारी तो भजनी आभेदो हरीचे माई. चोखा मेळा पंका जातीचे महार, त्याची सर्वेश्वर ऐक्य करी. यांचे नाव घेतले तरी आपलं पाप नष्ट होते. सामान्य झाले का आता? यांचं कर्म नाही पाहायचं, कुळ नाही पाहायचं, काही नाही पाहायचं. याचा याची धर्म नाही विष्णुदासा, निर्णय व्हायचा तात्पर्य. यांचे नाव घेतले तरी पातकांचा नाश होते ना.
हा. तुका म्हणे पापी जाती संताची अजब. आता हे विभूती साध्या का व्यर्थासारख्या? पुण्यवंत व्हावे. घेतात सज्जनाची नावे त्यांच्याप्रमाणे आजामेळ. आता आजामेळचं चरित्र सगळ्यांनाच माहिती आहे. हा. तो काय आता एक सामान्य आहे का? परीक्षितीला शुकाचार्याने भागवत सांगितलं. शुकाचार्य म्हणजे सामान्य नाही ना, फार मोठी शुकाचार्य. आणि ते आजमेळाचं भागवतात सांगत आहेत. त्यास म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे? शुकाचार्य त्यांचा मुलगा आहे ना. हा. आणि ते त्या आजमाळाची कथा सांगत आहे भागवतामध्ये. म्हणजे आजमेळ काय आता पाप गेलं ना त्याचं. हा साधक का नंतर तो ध्यानावर आला ना. नारायण नारायण म्हणता म्हणता गेला, नारायण रूपच होऊन गेला ना. हा. पोराच्या निमताना का होईना. पोराच्या निमताना का हा, पण तो नारायण स्वरूप झाला. त्याप्रमाणे आजामेळ गणिका ही गणिका कोणाला मग भगवंताचं नामस्मरण यायला काय एवढं सोपं नसतं. तिच्याकडून पहिलं पूर साधना झालेली आहे. थोडी चूक झाली म्हणून तिला पुन्हा जन्म आहे. थोडी वासना राहिली का एकदम थोडी किरकोळ जरी वासना राहिली ना पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग तिला थोडा पण मग पुढच्या जन्मामध्ये जरी ती अशा याच्यात गेली पण तिनं पोपट पाळल्याला ती सारखी म्हणायची राघव 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 राघव. तिला लळाच लागून गेला ना. इकून आले राघव, इकून आले राघव. देवाचं नामस्मरण सहज घडलं ना. मग झाली ना ती गणिका सुद्धा पूज्य झाली ना. गणिका ती सत्य लोकांनी नेली म्हणले ना तो. धुंद झाला तुझा दरबार. वेश्या गणिकाची वैकुंठ लोकाला नेली. अरे पण तिनं चिंतन केलं. तिचं पहिलं चिंतन माहिती आहे का कोणाला? आयुष्यभर तिनं साधना केलेली. इतकी साधना केलेली तिनं, भयान साधना केली होती. शेवटी आजारी पडली म्हणून वैद्य आणला होता. वैद्यानं काय नाही फक्त नाडीला स्पर्श केला. नाडीला फक्त एका बोटानं असा वैद्यानं स्पर्श केला. तिची परीक्षा पाहण्याकरता काही काय आजारी म्हणा. आणि तिला असं वाटलं तोपर्यंत पुरुषाचा स्पर्श सुद्धा नव्हता तिला. इतकी तपश्चर्या केली तिनं. तिला पुरुषाचा स्पर्श कसा असेल बा, पुरुषाचा स्पर्श कसा असेल याचं थोडं मनात आलं, शरीर पडलं, एवढ्यामुळे तिला जन्म झालेला आहे तो. मग जरी समजा ती झाली असती पण चिंतन देवाचं करते ना. म्हणून पहिला आजमेळ गणिकान कुब्जा. आता भगवंतानं सरळच केली ना ती. आतून सरळच होती ती. कुब्जा दासी ती प्रत्येक अवताराची कुब्जा दासी. विदूर आता विदुराचा बी त्याला दासी पुत्रच म्हणत होता ना दुर्योधन. काय म्हणतो दासी पुत्रच म्हणत होता ना. हो. आता प्रमाणात आहे ना दासी पुत्र कन्या विदुराच्या पक्षी. आणि देवाला किती आवडता येतो. एक नंबरचा भक्त आवडता येतो विदूर. भागवतात किती गोड चरित्र आहे ते विदूर काकाचं आणि सुलभा मातेचं. किती पूज्य झाला. मागचं कुळ पाहायचं का त्याच्यावाला. दासीचा पुत्र आहे जो पाहतो मग तो दुर्योधनच म्हणत होत त्याला फक्त. बाकीचे देव काका म्हणत होत.
जगाचा मालक त्यांना काका म्हणत होता. म्हणजे देव कोणाचा दोष पाहत नाही. हा. विदूर काका म्हणायचे तोंड भरून. हा. उद्धवा चाल जाऊ विदुरा घरी कण्या खायला. तिळाची कातडी खायला. विदूर, अजामेळ, गणिका, उपजा आणि विदूर. हा विदूर एका ग्रंथात वाचलं होतं. हा विदुराची अशी गोरोबा काकांपर्यंत आलेले. हा विदूर आहे ना, रामावतारात गंधमादन नावाचा वानर होता असं त्याच्या चरित्रात आला थोडा विषय. म्हणजे रामावतारातही होता तो. तो गंधमादन नाही का, कुंभकर्ण नव्हता का धरून आणला, दाबलं होतं. म्हणजे कोणाचा आहे तो म्हणा मी रामाचा आहे. रामाचा आहे ते म्हणले मन रावणाचा आहे मग तुला जीवन सोडितो म्हणे. ते म्हणले नाही मी रामाचाच आहे म्हणे. त्यानं भरपूर त्याला सांगितलं एकदा पण फक्त रावणाचा आहे तुला सोडितो ना. नाही मी रामाच म्हणा. त्यानं शेवटी त्याचं पार दाबलं असं नरड्याला नख लावलं. नाका डोळ्यातून रक्ताचे शिरखंडे उडायला लागले. एकदा म्हणले मी रामाचाच. रामाचा म्हणला फेकून दिला का राम म्हणला का उठून बसायचं उठायचं. मग तोच विदुरी काका, तोच विदूर गोरोबा काका झाले पुढं. विदूर काका कोण झालं, गोरोबा काकांचा अवतार येतो पुढं. अजून एक मध्ये काहीतरी आहे पण आता ते आठवण मला. त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलंय बघ ते असतात बेस्ट पैकी गोरोबा काकांच्या चरित्रात संदर्भ सांगितला तो. काही पूर्वी कोण होते गोरोबा काका असं लय भारी विषय सांगितला. विदूर पिंगळा. ही पिंगळा कोणती आहे? पिंगळा ही पिंगळा बहुतेक बिलोमंगलच्या चरित्रात असावा असं वाटतंय. बिलोमंगलचं जे चरित्र आहे ना वेश्याची ती बी, पण नंतर तिनं स्वतः बिलोमंगलला उपदेश केलेला आहे. ती बी पुढे साधू झालेली. बिल्वमंगळचं चरित्र तुम्ही ऐकलं असेल. ते मोठ्या सत्यामध्ये बरेच वेळा महाराज सांगत असतात. बिल्वमंगल तो बी असा देव होता. फार श्रेष्ठ ब्राह्मण होता बिल्वमंगल. फार श्रेष्ठ ब्राह्मण होता तो. पण एकदा या पिंगळाला पाहिलं होतं ना की एका दुसरी कोणती आता इथं नेमकं आपल्याला सांगता येणार नाही पण इथं नाव आलंय. उपजादाशी, विदूर, पिंगळा यांचा कुलविचार वरप्रमाणेच आहे. यांचं जर मूळ पाहिलं तर असंच आहे. प्रत्येकाचं कुळ काय थोडं ह्याप्रमाणे. पण आता अजून 2-3 दृष्टांत दिले, नावं दिली. वाला कोळी सगळ्यांना चरित्र माहिती वाल्या कोळीचं नाही का. तो रत्नाकर होता म्हणतात पूर्वी. त्याने भरपूर हे केलं पण त्याच्या जीवनाला पलटी बसली आणि तोच पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकन आम्ही तिन्ही लोक उद्धरत. विश्वामित्र. विश्वामित्राचा विषय डबल आला काय. हा तिथं ते शकुंतलेचं सांगण्याकरता आला सुरुवातीला. मेनकेपासून झाली म्हणून शकुंतलाचं उदाहरण आलं होतं म्हणून सांगितलं तिथं. आता इथं विश्वामित्र डबल आलाय. विश्वामित्र लईच
तपस्वी. याची तपश्चर्याला काही मापच नाही. याला व्हायचं होतं ब्रह्म ऋषी. हम्म. त्याच्याकरता त्यानं भयान तपश्चर्या केली. तो मूळ तसा क्षत्रिय वाटतं. त्याला म्हणायचं मला ब्रह्म ऋषी म्हणासाठी. असं ते बरंच मोठं चरित्र आहे. त्याचं जर सुरुवातीचं जरी समजा कोळी असलं पण साधन आहे ना, मग तो झाला ना नंतर मग ब्रह्मर्षी. हम्म. विश्वामित्र, वशिष्ठ. वशिष्ठ आता देवाचा गुरुच आहे, तिथं काय विषय. हा. राम अवतारामध्ये सगळ्याचे कुळगुरु आहे ना वशिष्ठ गुरुदेव. हा. वशिष्ठांचा तर फार सगळे सगळे शिष्य वशिष्ठांचेच आहेत. अख्खे रामाचे वंश जेवढे आहेत ना. कारण अवतार भगवंत घेतो आणि संपितो, पण ते ऋषी जशीची तशीची कायमची. त्यांना काय त्यांना आयुष्य नाहीये. म्हणजे या वशिष्ठाचं कार्य लई मोठं आहे. कोणत्या पुराणात आणि कुठं नाव आहे त्यांच्यावर. वशिष्ठ, नारद. मग नारदांचा अधिकार काही सामान्य नाही. पूर्वीचं काही का असं ना म्हणले, पण भजनानं काय अवस्था आहे नारदांची नाही का. सगळं गमन कळा आहे. भजन आहे ना. गाडीला पेट्रोल लागत नाही. कुठं गाडीला पेट्रोल लागत त्यांच्यावाल्या. ट्रॉफिकची अडचण नाही. आणि कुठं जा पूजाची त्यांच्यावाली. देवाची काही पूजा करतात. राक्षस गेले तरी घालू संताशी असं नाही. पूजा काय वाचा म्हणे. नारदांचा अधिकार काय सामान्य नाही. संत आहे ना. आणि जेवढे शिष्य प्रल्हाद असं, ध्रुव असं, कुणीकडे नारदाचंच नाव निघत. सगळ्यांचे गुरु हेच. कैदो मातेला उपदेश केला. नारदाचं कोणत्या पुराणात नाव निघत ना. संत झाले ना ते. नारद शाप होता नारदाला ना. पण गोकुळात गेल्यावर शाप काही करीत नव्हता. एका जागेवर नारदांना त्रास होत होता. शाप येते. पण गोकुळात गेला का ते शाप काही करीत नव्हता. मग जास्त गोकुळात जायचे. कृष्ण अवतारात गोकुळात देवाजवळ गेले मग शाप राहत अशी नारद. आता नारदाचं काय वर्णन करावं आपण. काय त्या नारदांचा अधिकार आहे. आता नारदांचं चरित्र तुम्ही भागवतात ऐकेलं असेल ना. कोण होते ते. रामदास. हा, दासी पुत्र होते ना. भागवतामध्ये त्यांना विचारलं ना, तुम्ही एवढ्या पदाला गेले, तुम्ही काय कसं काय तुम्हाला हे पद प्राप्त झालं. त्यांनी सांगितलं मी पूर्वजन्मामध्ये दासी पुत्र होतो म्हणले. वडील नव्हते ना. आई होती. मग आई काय आपली मोलमजुरी करायची. मग तिथं काही संत मंत त्यांचे असे आले तिथं चातुर्मासा करता. त्यांचे रोज भजन पूजन चालायचं. कृष्ण कथा, भागवत, हरिपाठ, साकडा, भजन, सत्संग चालायचा सारखा. आणि छोटस बाळ त्याला गुढी लागली ना. बेस्ट श्रवण करायचं, भजन करायचं, नामस्मरण करायचं, कृष्ण कथा ऐकायचं. आई थोडीफार सेवा करायची तिथं. स्वयंपाक पाणी सारखं काहीतरी साधू संतांची स्वयंपाकाची. चातुर्मासामध्ये इतका लळा लागला काही मागताच नाही त्या लळ्याला. चातुर्मास संपला. निघाले संत ज्याचे त्याच्या घरी आश्रमात. ही बाळा पाय धरली समजा असताना आणि रडायचं मला घेऊन चला तुमच्या बरोबर. उत्कंठा झाली ना. आई म्हणायची अरे तुम्हाला एकुलता एक आहे. ते साधूला म्हणले नेऊ नका मला एकुलता एक पोरगा आहे म्हणे. हा म्हणायचं मला इथं थांबायचं नाही. आई परमार्थाला आडवी म्हणली. ती परमार्थ करून देत नाही म्हणले मला. तू कायला जातो म्हणले तिथं.
आणि तो पाय धरायचा आणि मोठमोठ्यानं रडायचा. उत्कंठा पाहिली त्याच्यावाली नारदाची. बाळा, अरे तू उत्कंठा फार चांगली म्हणली. तुला काय वयात परमार्थ बद्दल एवढी तळमळ आहे म्हणले. पण आता आम्ही धर्म संकटात सापडलोय म्हणले बाबा. माऊलीला एकुलता एक पोरगा तू, मालक वारलेले, तिला एक आधार नाही ना दुसरा, तिला दुःख देऊन तुला नाही ना आम्हाला योग्य नाही. धर्म संकट पडलं ना तर म्हणले आता तुला आम्ही कल्याणाचा मार्ग सांगतो म्हणले. साधूचं अंतकरण द्रवलं त्याची स्थिती पाहून, त्याची उत्कंठा पाहून. हात ठेविला मस्तकी प्रसाद दिला, आशीर्वाद दिला. गुरु मंत्र सांगितला, पवित्र तुळशीची माळ घातली आणि कर चिंतन म्हणले. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. तुझं इथंच काम होऊन जाईल म्हणजे, तुझं कल्याण होईल. गेले संत निघून. आणि मग काही काळ आई गेली, सर्पदंश झाला तिला, तिचा अंत्यविधी केला, मोकळं झालं म्हणजे आता भजन करायला. आता काही अडचणच नाही राहिली ना. गेले एकांतामध्ये बेस्ट पैकी भगवंताचं चिंतन केलं. आणि मग त्यांना साक्षात्कार झाला भगवंताचा. आत्मजी दर्शन झालं, भगवंताचं दर्शन झालं. आणि मग भगवंतानं सांगितलं पुढच्या जन्मात तुला आता परत दर्शन. मग पुढचा जन्म हा नारदांचा आहे. मग आता म्हणायचं का आपण दासी पुत्र आहे म्हणून? नाही ना. देवांचे गुरु झाले फार. असा विषय म्हणजे प्रत्येकाचं चरित्र दिव्य चरित्र आहे. आता एका सामान्य विभूती आहे का? आपण काय वर्णन करू शकतो त्यांच्यावाला? आता पुढं राहिलं आपलं विदुर, पिंगळा, नारद, वाला कोळी, विश्वामित्र, वशिष्ठ, नारद यांची पूर्वीची कुळे काही शुद्ध होती. ह्या सांगितलेल्या स्त्री पुरुषांकडून न होणारी पातके जरी घडली असली तरी आता यांच्या कोण पूर्वी चुका घडल्या तरी त्यांनी हरीचे अनुतापाने स्मरण केले आणि ती मुक्त झाली. अनुताप महत्वाचा आहे. अनुताप तीर्थी नाला नावनी मजा तो आला देव म्हण. तो अनुताप म्हणजे तीर्थ आहे. कुठे आहे ते? कोणत्या राज्यात आहे? बरेच मंडळी ऐकू राहिले. कोणीतरी जायला असेल ना. अनुताप नावाचं तीर्थ कुठे आहे? ऐक माहिती कोणाला? कोणत्या राज्यात आहे? कोणीच बोला ना. कोणी जायलाच नाही दिसत. अनुताप राज्य पहिल्यांदा ऐकतोय. अनुताप ऐकेल पण राज्य नव्हतं ऐकलं. ज्ञानेश्वरी मध्येच ऐकलं असं ना. ऐकेल आहे पण मग ते राज्य नाही. अरे ज्ञानेश्वरी तीर्थ आहे ना. मग ज्ञानेश्वरी मध्येच ऐकलं ना अनुताप. अनुताप हेच तीर्थ आहे. पुढं नाही, अनुतापच तीर्थ आहे. या लागी दुष्कृती जरी झाला अनुताप तीर्थ नाला. दुष्कृती जरी झाला फार कसा झाला माऊली म्हणले अरे तेच तीर्थ आहे. ज्याला अनुताप झाला ना. अनुताप म्हणजे पश्चाताप. वैताग नाही बर का. अनुताप तात्पर्य हे लोक एवढ्या मोठ्या पदार्थ त्याला अनुताप झाला, पश्चाताप झाला ना. आणि मग अनुताप जर झाला दग्ध म्हणजे अग्नीच येतो. अनुताप म्हणजे धगधगीत अग्नी जैसा वैराग्य अनुताप.
मग हे झालं का आपण मग ज्या सगळंच व्यक्तीशी अनुतापाना. बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आता आपला शेवटचा मुद्दा असा आहे, आता एवढे जे नावं घेतले ना, यांना अनुताप झाला आणि नंतर त्यांनी भगवंताचं इतकं चिंतन केलं की ते चिंतनानं मुक्त झाले. हा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात यांचे पूर्वकुळ देव सुद्धा मनात आणत नाही ना. नाही ना. देवानं त्यांचा अंगीकार केला म्हणजे मागचं संपलं. देवानं कधी विषय काढला का विषय? नाही. देव यांची पूजा करतो नारदाची. नारद गेले एकदा द्वारकेला, देवाची सगळी पूजा चालू. अरे म्हणले हा बाबा कोणाची पूजा करतो? हा पूजा कोणाची करीत असन बा? नारद म्हणजे सगळं जग या कृष्णाची पूजा करतोय, सगळं जग येडं झालं याच्या करता. याच्या देवाऱ्यात कोण असन बाबा? मग विचारला तू कोणाची पूजा करतो बाबा? तर तिथं सगळे हेच होते. नारदाचं हे विदुर काकाचे सगळे संतांचेच प्रतिमान तिथं. तू कोणाची पूजा करीन? अरे तो बी संतांची पूजा करतो. अक्रूर ती सगळे त्याच्या देवारे म्हणजे असं आहे. मग देवाने त्यांचं कर्म पाहिलं का? नाही. हा, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्यांचे पूर्वकुळ देव सुद्धा मनात आणत नाही. यांच्या मुळाचा उच्चार जो कोणी करेल, कुळाचा, यांच्या कुळाचा उच्चार जो कोणी करील, म्हणजे आता त्यांनी थोडं असं हे सांगितलंय, यांचं मागचं जो कोणी पाहिजे म्हणले, यांचं पूर्वकुर्म देव पाहत नाही, मग आपण पाहायचं का? नाही. जर एखाद्यानं कोणा जर मागचं काही काढलं तर तो नरकाला जाईन म्हणजे. आणि मागचं काही राहिलंच नाही ना. आता दुष्कृती होता तोच पार निर्मळ करून टाकला. तीर्थात न्हावून आलाय तो. आता अग्नी परीक्षा देऊन आले ना ते. अग्नी परीक्षा देऊन आल्यावर विषय संपला. अग्नी परीक्षा दिली मग काही राहतं का? काहीच नाही राहत, सगळं जळून जातं ना. अनुताप म्हणजे तेच तीर्थ आहे. अनुताप म्हणून लयच मोठा अभंग होता. गंधर्व अग्नी संभोगी ती कुमारी, कोठे चराचरी त्याग केला, गायत्री सुमुखे पक्षी तसे मळ मिळाल्या वेला, ओहाळ गंगा ओघ सागाची विषय जन्म पिंपळाशी, पांडव कुळाशी पाहता तो शाकुंतला सूत, कर्ण राहून गेला ना आपले कोण. कर्ण ही लग्नाच्या अगोदरचा आहे ना. कोणा सोडला होता पाण्यात? हा, असे बरेच सोडायचे बरं का पूर्वी. कबीर महाराज असे पाण्यात सापडले. पण ते असे बरच सोनं बिनं हे करून हे करायचे का, जो त्याला सांभाळीन ना त्याला पुढं दान म्हणून ते असं. पण तोच कर्ण पुढं किती मोठा झाला, दानशूर कर्ण म्हणून त्याचं नाव गाजलं ना. म्हणून त्याचं मागचं काही कुळ पाहायचं. शकुंतला सूत कर्ण शृंगी व्यास यांच्या नामे नाश पातकांची, गणिका अजामेळ कुब्जा तो विदूर पाहता विचार पिंगळे, वाला विश्वमित्र वशिष्ठ नारद यांचे पूर्वशुद्ध काय आहे, न व्हावी ती झाली कर्मी, नर नारी अनुतापी हरी स्मरता मुक्त, का म्हणे पूर्व नाठवी त्यारी, मूळ जो उच्चारी नरक त्याची. कुंडलिका वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.